ॲडव्हान्स एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स एम-पी-एस-सी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो. बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण संविधान सभा आणि त्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघणार आहे. बघा, संविधान सभेबद्दलची महत्त्वाची माहिती ही परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे, कारण यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. बघा, ही माहिती कमी आहे, परंतु वेळेवर खूप या माहितीमध्ये कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे आपण जर ही परीक्षेच्या आधी एक दोनदा जर रिवाईज केली तर ही आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकते आणि यावरचे प्रश्न आपले कधीही चुकणार नाहीत. त्यामुळे जी काही परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती होती ती सर्व माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सोबतच आयोगाने यावर काय प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण शेवटी सोडवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, तुम्हाला याचा येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. चला तर मग आपल्या लेसनला सुरुवात करूयात. बघा, आता संविधान सभेबाबतची महत्त्वाची माहिती बघत असताना अगोदर संविधान सभा नेमकी कशी तयार झाली, संविधान सभा तयार होण्यामागची नेमकी पार्श्वभूमी, इतिहास काय, हे अगोदर आपण समजून घेऊया. बघा, आता जर आपण बघितलं तर 1922 मध्ये सर्वात आधी 1922 मध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता सभेची मागणी केली होती. बघा, सर्वात आधी संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता महात्मा गांधीजींनी भारतासाठी एखादी अशी समिती असावी जिने घटना तयार करावी अशी एक कल्पना त्यांनी मांडली होती किंवा अशी त्यांनी मागणी केली होती. परंतु त्यांनी असा पर्टिक्युलर शब्द उल्लेख केला नव्हता की संविधान सभा असावी, असा शब्द उल्लेख त्यांनी केला नव्हता. मग 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली. तर लक्षात घ्या, महात्मा गांधींनी संविधान सभा उल्लेख असा केला नव्हता, परंतु सर्वात आधी त्यांनी अशी मागणी केली होती. परंतु मग 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी घटना समितीची संकल्पना मांडली. म्हणजे भारताची घटना तयार करण्यासाठी एक घटना समिती असावी. ही घटना समिती ही संकल्पना कोणी मांडली तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली. नंतर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच संविधान सभेची मागणी केली. लक्षात घ्या, 1934 मध्ये मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा पहिल्यांदा संविधान सभेची मागणी केली. ते अधिवेशन होतं पाटणा अधिवेशन. या पाटणा अधिवेशनमध्ये ही मागणी केली होती. त्यानंतर 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काय म्हटलं होतं तर भारतासाठी एक संविधान सभा असावी आणि कशी असावी तर प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात यावी. ही संविधान सभा प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात यावी अशी संविधान सभा भारतासाठी असावी अशी मागणी कोणी केली होती तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये केली होती. त्यानंतर बघा, त्यानंतर काही महत्त्वाच्या ऑफर किंवा महत्त्वाचे मिशन किंवा महत्त्वाच्या योजना आहेत ज्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. याचा तुम्ही सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवा, कारण यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर बघा, सर्वात अगोदर आहे 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर, जी लॉर्ड लिनलिथगो हे तेव्हा भारताचे काय होते, व्हाईसरॉय होते. तर लॉर्ड लिनलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर जाहीर केली होती. तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, ऑगस्ट ऑफरमध्ये त्यांनी म्हटलं होतं की भारताची घटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी अशी त्यांनी ऑफर दिली होती. तर भारताची घटना ही मुख्यतः, हे लक्षात घ्या तुम्ही की शब्द इथं काय वापरलेला आहे की मुख्यतः भारतीयांनी बनवावी. म्हणजे याचा अर्थ काय की मुख्यतः त्यामध्ये काय असतील, भारतीय असतील. म्हणजे त्यामध्ये ब्रिटिशसुद्धा किंवा ब्रिटिश सदस्य यांचासुद्धा समावेश त्यामध्ये असू शकतो किंवा ब्रिटिशांचा सुद्धा त्यामध्ये प्रभाव असू शकतो, भारतीय प्लस ब्रिटिश. त्यामुळे याच्या ज्या काही शिफारशी होत्या किंवा ही जी ऑफर होती ही काही काँग्रेसने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मान्य केली नाही, ती फेटाळली. त्यामुळे 1942 मध्ये त्याच्या 2 वर्षांनी पुन्हा सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी एक घोषणा केली किंवा एक योजना, ज्याला क्रिप्स मिशनसुद्धा म्हणतात, ती जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी म्हटलं की घटना आता पूर्णतः कोण करील तर भारतीय तयार करतील. या ठिकाणी मुख्यतः भारतीय तयार करतील, तर हे काही मान्य केलं नाही भारतीयांनी. मग आता पूर्णतः भारतीय तयार करतील म्हणजे यामध्ये संपूर्ण भारतीयांचा समावेश असेल.
परंतु याच्या शिफारशी काही काँग्रेसने मान्य केल्या नाही. त्यानंतर पुन्हा मग मे 1946मध्ये कॅबिनेट मिशन, यालाच काय म्हणतात त्रिमंत्री योजना, तर या योजनेच्या शिफारशीच्या आधारावरच संविधान सभेची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली. तर लक्षात घ्या की भारताची संविधान सभा कोणत्या मिशन किंवा कोणत्या योजनेद्वारे तयार करण्यात आली, तर कॅबिनेट मिशनद्वारे किंवा त्रिमंत्री योजनेद्वारे. तर कॅबिनेट मिशन द्वारे भारताची संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. मे 1946मध्ये ही योजना होती. तर बघा, याला त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन का म्हणतात, कारण यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री होते. त्या काळातील जे काही ब्रिटिश सरकार होते त्यातील 3 महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री, 3 मंत्री भारतामध्ये पाठवण्यात आले होते. त्यामध्ये होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर. तर हे 3 महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री त्यामध्ये भारतामध्ये आले होते. त्यामुळे याला कॅबिनेट मिशन आणि त्रिमंत्री योजना असे म्हणतात. त्या काळातील बघा, हे जे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स होते तेव्हाचे हे भारत मंत्री होते. जे भारत मंत्री पद होतं तेव्हा, तर ते पॅथिक लॉरेन्स हे काय होते, भारत मंत्री होते. त्यानंतर मग आपली संविधान सभा कॅबिनेट मिशनद्वारे तयार तर करण्यात आली, परंतु त्याची रचना कशी होती बघा, तर संविधान सभेमध्ये किंवा संविधान सभेची सदस्य संख्या किती ठरवण्यात आली, 389 एवढी संविधान सभेची सदस्य संख्या ठरवण्यात आली. त्यामध्ये एकूण 389 सदस्य होते. त्याची विभागणी कशी होती, तर 292 सदस्य हे ब्रिटिश प्रांताचे होते. तेव्हा जे 11 ब्रिटिश प्रांत होते त्या 11 ब्रिटिश प्रांतातील 292 सदस्य होते. त्यानंतर 4 चीफ कमिशनरांची राज्य होती, चीफ कमिशनरांचे प्रांत होते, तर ते त्याच्या प्रत्येकी एक जागा असे 4 चीफ कमिशनरांचे सदस्य आणि 93 सदस्य हे संस्थानिकांचे होते. लक्षात घ्या, 93 सदस्य हे होते संस्थानिकांचे. तर अशी विभागणी होती, 292, 4, 93. आणि बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की ही जे 389 हे जे सदस्य होते हे नेमके याची विभागणी कशाच्या आधारावर केली होती, तर लोकसंख्येच्या आधारावर ही विभागणी केली होती. तर प्रत्येक 10 लाखांमागे एक जागा, म्हणजे प्रत्येक 10 लाख लोकांमागे एक सदस्य त्या ठिकाणी देण्यात आला, असे हे 389 सदस्य दिले होते. लक्षात ठेवा, ही विभागणी लोकसंख्येच्या आधारावर करण्यात आली होती आणि 10 लाख लोकांमागे एक जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती. त्यानंतर बघा, याच्या निवडणुका मग जुलै-ऑगस्ट 1946मध्ये झाल्या. आणि बघा, हे जे ब्रिटिश प्रांत की जे 292 सदस्य होते आणि हे चीफ कमिशनरांचे सदस्य म्हणजे हे एकूण 296 सदस्य, तर यांची निवड काय केली होती, अप्रत्यक्षपणे केली होती. यांना तेव्हाचे जे प्रांतातील सरकारे होती त्या प्रांतातील सरकारांच्या सदस्यांनी या सदस्यांची काय केली होती, अप्रत्यक्षपणे निवड केली होती. म्हणजे हे अप्रत्यक्षपणे निवडून दिले होते, बरोबर. त्यानंतर हे जे संस्थानिक होते यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. यांना डायरेक्टली नॉमिनेटेड केलं होतं तेथील संस्थानिकांनी. तर अशी हे जी संपूर्ण संविधान सभा होती त्याची निवड कशी झाली, तर अप्रत्यक्षपणे, तसेच काही सदस्य नामनिर्देशाने, अशी ही निवड झाली होती. तर मग हे जे 296 सदस्य होते तर यांच्या जागांसाठी निवडणूक झाली अप्रत्यक्षपणे, आणि त्यापैकी मग 208 जागा काँग्रेसने जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या, 8 अपक्षांनी जिंकल्या, 7 पक्षांनी जिंकल्या. तर हे जे 7 पक्ष होते तर 7 पक्षांना प्रत्येकी एक जागा त्या ठिकाणी मिळाली होती. त्यानंतर मग ही सुद्धा महत्त्वाची आहे, 3 जून 1947 माउंट बॅटन योजना. हे खूप महत्त्वाची, कारण याने काय झालं की भारत पाकिस्तान असे 2 देश तयार झाले. भारताची काय करण्यात आली, फाळणी करण्यात आली भारत आणि पाकिस्तानमध्ये. त्यामुळे काय झालं की जे अगोदरचं फाळणीपूर्व भारत जे होतं, म्हणजे जे पाकिस्तानमध्ये जो रिजन गेला होता त्यातील सदस्य काय झाले, भारतीय संविधान सभेतून त्यांचं सदस्यत्व रद्द झालं, कारण ते पाकिस्तानमध्ये जाणार होते. त्यामुळे ही जी सदस्य संख्या आहे 389 ही कमी झाली. किती झाली, ती 299 एवढी झाली. लक्षात घ्या, फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली, तर 299 एवढी झाली. ब्रिटिश प्रांतामध्ये 229 सदस्य राहिले, तर 70 सदस्य हे संस्थानिकांचे होते. तर ही अशी विभागणी होती. त्यानंतर घटना समितीचे कामकाज जे आहे ते 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढे चालले.
आणि संपूर्ण एकूण अधिवेशने किंवा एकूण सत्रे किती झाली तर संविधान सभेची 11 सत्रे किंवा 11 अधिवेशने झाली. संविधान सभेने 166 दिवस काम केले, तर मसुदा समितीने 114 दिवस काम केले. घटना निर्मितीचा एकूण खर्च आला 64 लाख रुपये आणि 60 देशांच्या घटनांचा अभ्यास त्या ठिकाणी करण्यात आला. तर आपल्या संविधान सभेने जवळजवळ 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला आणि आपली घटना तयार केली. त्यानंतरची महत्त्वाची माहिती बघा की घटना स्वीकृत कधी गेली. घटनेचा स्वीकार केला 26 नोव्हेंबर 1949ला आणि या दिवशीच मग कलम 394 नुसार खालील कलमांचा अंमल हा 26 नोव्हेंबर 1949 रोजीच काय झाला, सुरू झाला. बरोबर. तर यामध्ये कोणत्या कलमा होतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. यावर सुद्धा आयोगाने काय विचारलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. तर 26 नोव्हेंबर म्हणजे ज्या दिवशी घटनेचा स्वीकार केला, बघा घटनेचा स्वीकार केला आणि घटनेची अंमलबजावणी कधी झाली तर 26 जानेवारी 50ला झाली. 1950ला 26 जानेवारी 1950ला संपूर्ण घटना अंमलात आली. परंतु या दिवशी जेव्हा स्वीकार केला त्या दिवशीच काही कलमांचा अंमल सुरू झाला होता. तर त्यामध्ये कलम 5, 6, 7, 8, 9 ह्या नागरिकत्वाबद्दलच्या कलमा आहेत. त्यानंतर कलम 60 ही कशाबद्दलची आहे, राष्ट्रपतीबद्दलची कलम. त्यानंतर कलम 324 ही कशाबद्दलची आहे तर निवडणूक आयोग. त्यानंतर 366, 367, 379, 380, 388, 391, 392 आणि 393. तर या कलमांचा अंमल हा 26 नोव्हेंबर 1949ला सुरू झाला. तर यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या तर यामध्ये प्रामुख्याने नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, राष्ट्रपती, तर अशा तरतुदी ह्या लागू झाल्या. त्या तात्पुरत्या तरतुदी लागू झाल्या, नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद. आणि मग मे 1949 या दिवशी मे 1949 मध्ये राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला काय दिले, अनुमोदन दिले. जी तात्पुरती संसद होती, संविधान सभा ही नंतर तात्पुरती संसद म्हणून काम पाहू लागली आणि त्या तात्पुरत्या संसदेने राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला काय दिले, अनुमोदन दिले मे 1949 मध्ये. त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला गेला. ज्याचं डिझाईन कोण केलं होतं, पिंगली व्यंकय्या यांनी केलं होतं 22 जुलै 1947 रोजी. त्यानंतर 24 जानेवारी 1950 या दिवशी लक्षात घ्या कोणकोणत्या गोष्टी या दिवशी झाल्या. 24 जानेवारी 1950 म्हणजे अंमलबजावणी सुरू व्हायच्या 2 दिवस अगोदरची तारीख आहे. तर राष्ट्रगीत स्वीकृत केलं, राष्ट्रगान स्वीकृत केलं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून यांची नेमणूक केली. तसेच संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या 284 सदस्यांनी. लक्षात घ्या, राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्वीकृत केले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक केली आणि संविधानावर 284 सदस्यांनी काय केल्या, स्वाक्षऱ्या केल्या. तर बघा ही होती काही महत्त्वाची माहिती. आता यावर आयोगाने कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपण एक थोडक्यात बघूया. बघा पहिला प्रश्न आहे, भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा रिकामी जागा निर्माण झाली. पहिला पर्याय आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये. दुसरा पर्याय आहे 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये. तिसरा पर्याय आहे हंगामी सरकारच्या ठरावाद्वारे आणि चौथा पर्याय भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारे. तर बघा संविधान सभा कोणत्या योजनेद्वारे तयार झाली तर कोणत्या मिशनद्वारे, कॅबिनेट मिशनद्वारे. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये भारताची संविधान सभा काय झाली, निर्माण झाली. हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2010 मधला प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे PSI पूर्वपरीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे की कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते किंवा देण्यात आले. तर पर्यायात बघा शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. तर बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शीख. बघा शीखांना 4 जागा दिल्या होत्या आणि शीख काय होते, अल्पसंख्याक होते. अल्पसंख्याक समाजाला काय तेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते. त्यामध्ये पारशी सुद्धा होते आणि
शीख होते. तर लक्षात घ्या, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा. जोड्या लावायच्या आहेत बघा. PSI पूर्व परीक्षा 2014 मधला प्रश्न आहे. निवडायची एकूण सदस्य संख्या, या ठिकाणी सदस्य संख्या आणि या ठिकाणी सदस्य दिलेले आहेत. तर निवडायची एकूण सदस्य संख्या किती होती, तर 389 होती, म्हणजे 1/4. त्यानंतर संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती होते, तर 93 प्रतिनिधी होते, बरोबर. त्यानंतर उच्च आयुक्तांचे प्रतिनिधी होते 4. बघा, उच्च आयुक्तांचे प्रतिनिधी 4 होते आणि प्रत्येकाचा काय होता, 1 होता. म्हणजे चीफ कमिशनरांची राज्ये किती होती, 4 होती. चीफ कमिशनरांची राज्ये 4 होती. ते लक्षात ठेवा. ABCD हे 4 होती. ABCD. ए म्हणजे काय, अजमेर मारवाड. त्यानंतर बी म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग आणि डी म्हणजे दिल्ली. तर डी म्हणजे दिल्ली. तर ही होती 4 चीफ कमिशनरांची राज्ये. ABCD, अजमेर मारवाड, बी म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग आणि डी म्हणजे दिल्ली. अजमेर, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली हे ABCD चीफ कमिशनरांची 4 राज्ये होती आणि या प्रत्येक राज्यातील एक सदस्य होता. असे 4 सदस्य होते चीफ कमिशनरांचे किंवा उच्च आयुक्त प्रांत प्रतिनिधी. प्रांतांचे प्रतिनिधी होते बघा 292. तर याचं अचूक उत्तर येईल बघा 1/4, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर बघा, एकूण सदस्य होते 389, संस्थानिकांचे होते 93, उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी होते 4, प्रांतांचे प्रतिनिधी होते 292. लक्षात असू द्या की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार काय झालं, विभाजन झाले. कशाचे, भारताचे, भारत पाकिस्तान, आणि त्यामुळे काय झालं, संविधान सभेची सदस्य संख्या 299 एवढी झाली. हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीच्या निवडणुकी संबंधी खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे, घटना समितीत एकूण 389 सदस्य होते. विधान बी आहे, 292 जागा गव्हर्नर असलेल्या 11 ब्रिटिश प्रांतातून भरवायच्या होत्या. हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे दोन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर विधान क पहा, 1,00,000 लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. संविधान सभेमध्ये 1,00,000 लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. तर हे विधान चुकीचं आहे. कारण आपण बघितलेलं आहे की 10,00,000 लोकसंख्येमागे एक सदस्य होता. 10,00,000 लोकसंख्येमागे काय होता, एक सदस्य होता. त्यामुळे क जे आहे हे चुकीचं आहे. चीफ कमिशनरांच्या राज्यामधून प्रत्येकी एक सदस्य निवडून द्यायचा होता. बघा, चीफ कमिशनरांचे जे 4 राज्य होती ABCD, तर त्यामधून प्रत्येकामधून काय होता, एक सदस्य होता. त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. तर आपल्याला चुकीचे विधान निवडायचे आहे. चुकीचे कोणते आहे, तर विधान क, पर्याय क्रमांक 3 याचं काय होईल, अचूक उत्तर होईल. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभा पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. म्हणजे ज्या दिवशी घटनेचा स्वीकार केला, तर त्या दिवशी कोणकोणत्या तरतुदी लागू झाल्या. तर आपण बघितलेलं आहे, नागरिकत्व झालं 5, 6, 7, 8. त्यानंतर निवडणुका 324, तात्पुरती संसद हे सुद्धा झाली. मूलभूत अधिकार हे ज्या दिवशी अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950 त्या दिवशी झाली. तर ड येणार नाही. तर याचं अचूक उत्तर काय येईल, अ, ब, क, पर्याय क्रमांक 1. तर बघा, हे होते काही महत्त्वाचे प्रश्न. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करण्याची विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट नवीन पार्टची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. बघा, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक, ॲडव्हान्स MPSC या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही नक्की ही PDF डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. तसेच तुम्ही आता ॲडव्हान्स MPSCला टेलिग्राम, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि ग्रेडअप ॲप यावर सुद्धा फॉलो करू शकता. याच्या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वात खाली दिलेल्या आहेत. चला तर मग पुढील पार्टमध्ये भेटूयात, पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.